नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून नवीन अपडेट. मित्रांनो, सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सध्या 2024 सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी टप्पे पूर्ण झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक आयोगाकडून मतदाराची ओळख पटवण्यासाठी जे 12 कागदपत्र दिले आहे, जे व्हॅलिड आहेत, अशा 12 कागदपत्र जे आहेत त्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मतदान करण्यासाठी जेव्हा मतदार येतो तेव्हा त्यांनी या 12 पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवणं आवश्यक असतं, तरच त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी म्हणजे मतदान करण्यासाठी व्हॅलिड समजलं जातं. ते 12 कागदपत्र कुठले आहेत ते आपण बघूया. निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटवण्यासाठी 19 मार्च 2024च्या आदेशानुसार खालील 12 पुराव्यांची यादी निश्चित केलेली आहे. पहिला आहे आधार कार्ड, 2 मनरेगा जॉब कार्ड, फोटो असलेले बँकेचे अथवा पोस्टाचे पासबुक, कामगार मंत्रालयाकडून दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, त्यानंतर पॅन कार्ड, भारताचे महानिबंधक यांच्याकडून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या आधारे दिलेले स्मार्ट कार्ड, त्याच्यानंतर भारताचे पारपत्र म्हणजेच पासपोर्ट, फोटो असलेले निवृत्ती वेतनाचे कागदपत्र, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र, त्यानंतर संसद सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य यांना वितरित केलेले ओळखपत्र, आणि शेवटी 12वा आहे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे दिले गेलेले दिव्यांगत्वाचे UDID कार्ड. या 12 पुरावे जे आहे ते ग्राह्य धरले जाणार आहेत. त्याशिवाय या 12 पैकी एक आपल्याला पुरावा सादर करावा लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला मतदान करता येणार नाही. खाली एक महत्त्वाची टिप दिलेली बघा. फक्त वोटर सूचना स्लिप, वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही. VIS नुसार येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक असणार आहे. मित्रांनो, ज्या वोटर स्लिपा वाटले जातात BLOकडून, त्या वोटर स्लिपांवर त्यांच्या आधारे जे मतदार आहेत त्यांना मतदान करता येणार नाही. वरील 12 पैकी एक पुरावा आपल्याला सादर करावा लागणार आहे. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.